सध्या राज्यभरामध्ये उन्हाचा कडाका वाढलाय, त्यामुळे गावागावात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा संघर्ष सुरू झालाय। अनेक ठिकाणी पाणी टंचाईचाही सामना करावा लागतोय, त्यामुळे महिलांना पाण्यासाठी दाही दिशा भटकावं लागतंय। पुणे जिल्ह्यातल्या खेडमधील पडसूळ गावात मात्र पाणी टंचाईने कहर केलाय। या गावामध्ये एका घरात केवळ 2च हंडे पाणी मिळतंय आणि तिसरा हंडा घेतला तर 100 रुपयांचा दंड आकारला जातोय। पाहूया या गावातली परिस्थिती नेमकी काय आहे। रणरणत्या उन्हात काट्याकुट्यांच्या वाटेवरून हंडाभर पाणी घेऊन जाणाऱ्या या बाया बापड्या गावाबाहेरील विहिरीतून त्यांना केवळ 2च हंडे पाणी नेण्याची मुभा आहे। तिसरा हंडा भरल्यास 100 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे। ऐन उन्हाळ्यात घोटभर पाण्यासाठी महिलांना शिक्षा देणारं हे आहे खेड जिल्ह्यातील पडसूल गाव। वरून पाहिलं तर पाणी दिसणारही नाही अशा विहिरीतून पोटाला पीळ पडेल एवढ्या खोलवरून पाणी ओढायचं। या पाण्यानं केवळ 2च हंडे भरायचे। तिसरा हंडा भरला तर 100 रुपये दंड भरायचा। त्यामुळे महिलांना आता पाणी पिण्यासाठीही पैसे मोजावे लागतायत। गेल्या 3 पिढ्यांपासून या गावात पाणी टंचाईची समस्या कायम आहे। आमच्या सासांनी त्यांच्या सासांनी परत आमची पण गेलेली, पण इथून पुढची जी पिढी आहे ना त्यांना तरी पाण्याचं म्हणजे सुख भेटावं ही आमची अपेक्षा आहे सगळ्या महिलांची। पाण्यावर दंड आकारणाऱ्या या गावात ही एकमेव विहीर आहे। पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ग्रामपंचायतीनं हे पाऊल जरी उचललं असलं तरी आजूबाजूला 3 धरणं असूनही पाणी का नाही? जलजीवन मिशन योजना प्रलंबित का आहे असा सवाल हे ग्रामस्थ विचारतायत। जलजीवनची योजना आहे त्याच्या संदर्भात काय सांगा? चालू आहे जलजीवनची योजना चालू आहे खाली, अजून काही ती 2 वर्ष झालं पूर्वी झाली नाही, म्हणजे पाणी अजून काही आलं नाही गावात। बरोबर, ते काम चालू आपण। बरं, पाण्याचा हा प्रश्न केवळ गावाखेड्यातच नाही तर पुणे शहरातही भेडसावतोय। पुण्यातील खराडी चंदननगर भागातील महिलांनी पाण्यासाठी शासनाविरोधात धडक मोर्चा काढला। नळ अगदी कोरडे पडलेत आणि महिलांच्या खरं तर डोळ्यामध्ये पाणी यायला लागलेलं आहे। तर मला असं वाटतंय की 2 दिवसामध्ये जर पाणी प्रश्न आमचा सुटला नाही तर आम्ही रास्ता आंदोलन करणार आहे, रास्ता रोको आंदोलन करणार आहे। ते इथं नाही, या छोट्या रोडला नाही तर आम्ही नगर रोड अडवणार आहोत। याची शासनाने दखल घेतली पाहिजे। पुण्यानंतर तिकडे पैठण तालुक्यातही सर्वच तलावांनी तळ गाठला असून 10 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। गावच्या महिलांना घरातली कामं सोडून टँकरची वाट पाहत बसावी लागतेय। राज्यातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर सरकारनं उपाययोजना सुरू केल्याचं जलसंपदा मंत्री सांगतायत। पिण्याच्या पाण्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचं या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे। जवळपास आतापर्यंत मी तपास केला तर जवळपास 100च्या आसपास टँकर आतापासून सुरू झालेले आहे आणि पुढच्या काळामध्ये पाण्याची पातळी जर पाहिली तर दिवसेंदिवस घसरत असल्यामुळे टँकरची वाढ होईल असं या ठिकाणी दिसतंय। एप्रिल महिना अजून सुरूही झालेला नाही आणि राज्यातील अनेक भागात पाणी टंचाईनं कहर केलाय। पुढचे 2 महिने कडक उन्हाचे असणार आहेत, त्यामुळे गावागावात पाण्याची चिंता निर्माण झाली आहे। अनेक ठिकाणी जलजीवनचं काम अर्धवट आहे। निवडणुकीच्या काळात नेत्यांनी आश्वासनांचा पाऊस पाडला खरा, पण आता वेळ आल्यावर गावागावात थेंबभर पाणीही उपलब्ध नाहीये। त्यामुळे या नेत्यांना आश्वासनांची आठवण करून देण्याची वेळ आली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।